गतवर्षीच्या पावसाळ्यात पावसानं पाठ फिरवल्यानं यंदाच्या उन्हाळ्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवल्याचं दिसून येतंय। हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिला, हाती कळशी घेऊन आईसोबत पाण्यासाठी दूर जाणारी लहान मुलंही पाहायला मिळत आहेत। गेल्या कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा हे चित्र पाण्याच्या नियोजनाची दाहकता दाखवून देत आहे। पाण्याअभावी धरणं तळ गाठत आहेत, शेतातील विहिरींचं पाणी आटलंय, तर बोर कोरड्या पडलेल्या आहेत। जनावरांच्या पाण्यासाठीही बळीराजाची भटकंती होतीये। त्यामुळे सर्वांनाच मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता आहे। ग्रामीण भागात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असून सोलापूरकरांचा घसा कोरडा पडलाय। त्यातच पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरणानं ही इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी गाठली आहे। यंदाच्या भीषण दुष्काळाचे विदारक चित्र पाहायचं असेल तर उजनी धरणावर फेरफटका मारायला पाहिजे, कारण उजनी धरणानं 44 वर्षाच्या इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी गाठली असून इथं 50 ते 100 फूट पाणी असतं। अशा ठिकाणी चक्क मोकळं मैदान झाल्याचं दिसून येतंय। उजनी धरणाची इतकी कोरडी अवस्था यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती, तेवढी यंदाच्या मे महिन्यात दिसतेय। यापूर्वी 30 जून 2019 रोजी उजनी धरण -59.5% इतक्या नीचांकी पातळीला गेलं होतं। त्यानंतर 5 वर्षात ही नीचांकी पातळी 1 महिना आधीच ओलांडत उजनी धरणानं थेट -59.30% एवढी नीचांकी पातळी गाठलेली आहे। त्यामुळे उजनी धरणावरील सर्व यंत्रणा बंद पडल्या असून धरणात आता केवळ -31 TMC एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। उजनी धरणाची क्षमता 100% भरल्यावर 112 TMC एवढी असून प्रशासनानं धरणात 111% म्हणजे 123 TMC पाणी साठवण्याची व्यवस्था केली आहे। अशा स्थितीत 1980 साली पाणी भरण्यास सुरुवात झालेल्या या उजनी धरणानं 44 वर्षातील सर्वात नीचांकी पातळी ओलांडली आहे। यापूर्वी 30 जून 2019 साली जेव्हा धरण 96% भरलं होतं तेव्हा -59.5% ही नीचांकी पातळी गाठली होती। यंदा धरणात केवळ 60% पाणी असताना 1 महिना आधीच त्या नीचांकी पातळीवर धरणाचा पाणीसाठा पोहोचलाय। धरणानं नीचांकी पातळी गाठल्यानं अनेकांच्या तोंडाचं पाणी पळालंय। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा पुढील काही दिवसात येणाऱ्या मान्सूनकडे लागलंय। दिलासादायक गोष्ट म्हणजे यंदा हवामान विभागानं 106% पाऊस असल्याचं सांगत वेळेवर मान्सून सुरू होईल असा अंदाज व्यक्त केलाय। म्हणून पावसाळा लवकर सुरुवात होण्याची अपेक्षा प्रशासनासह नागरिकांनाही आहे।